काही कामं अशी असतात जी आपण कधी इमॅजिन सुद्धा केलेली नसतात की आपण ही पुढे चालून करूयात. तसंच माझ्यासोबत झाले. मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की मी घरामध्ये इंडोर प्लांट स्टार्ट करून त्यामध्ये गार्डनिंग करायला सुरुवात करेल म्हणून. मी कधी इमॅजिन सुद्धा केलेलं नव्हतं आणि आज बघा मी आज इंडोर प्लांट कलेक्ट करते आणि त्यांचंच आता मी गार्डनिंग करायला सुरुवात केली. हळूहळू किंवा ना थोडासा इंटरेस्ट मला यामध्ये यायला सुद्धा लागलेला आहे. आता बघूयात हा शौक मला कितपर्यंत घेऊन जातो ते. हळूहळू किंवा ना बघूयात ग्रोथ वगैरे होते की नाही. बरं असो. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त असाल. मी प्रथमची आई आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करत जा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि कमेंट नक्की करा, कारण की मला खूप जास्त मोटिवेट फील होतं. तर आज सकाळ माझी लवकरच झालेली होती 6 वाजता, त्यामुळे ना थोडंसं वॉक वगैरे करून आले आणि आल्यानंतर ना म्हटलं पहिले ना ही मातीची कामं आपण करून घेऊयात, कारण की नंतर मग मला कंटाळा येतो आणि ते तसंच पडून राहतं. बऱ्याच दिवसापासून मी मनी प्लांटच्या कटिंग्स पाण्यामध्ये लावलेल्या होत्या आणि खरं सांगते मी हे फक्त कॅज्युअली करून बघितलं होतं की बाबा खरंच उगवता का नाही पाण्यामध्ये. फक्त एक्सपेरिमेंट म्हणून ट्राय केलं आणि लकीली त्या पाण्यामध्ये त्यांना खूप छान अशी रूट्सची त्यांची ग्रोथ झाली आणि ते बघून मला थोडाफार असा कॉन्फिडन्स आला की हो बाबा आपल्याकडून होऊ शकते. तर म्हटलं ठीक आहे आपण अजून कटिंग्स आपण लावूयात, जेणेकरून घरामध्ये थोडीफार तरी ग्रीनरी ऍड होईल आणि थोडंसं छान सुद्धा वाटेल. तर सर्वात आधी ज्यामध्ये रूट्स असे ग्रोथ झालेले होते त्यांना मी मातीमध्ये आता लावून घेतलं आणि जे नवीन कटिंग्स आणलेल्या होत्या ना मी त्यांना आहे ना मी जे काचेच्या जारमध्ये ठेवून दिलं, जेणेकरून त्यांना हे रूट्स उगवतील आणि ज्यावेळेस त्यांना रूट्स उगवतील त्यांना परत मी एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करेल. असंच थोडं थोडं एक एक करून माझ्याकडे बऱ्यापैकी प्लांट आता कलेक्ट होत जातील. तर आता माझ्याकडे लगभग 5 कटिंग्स मी ग्रो केले, तुम्हाला दाखवते सुद्धा मी. तर आता माझ्याकडे कमीत कमी 5 झाडं आहेत आणि यात नाही ना एक मी पुदिनाचं ग्रो केलेलं आहे. एक जो आहे ना हा आजोबांसारखा फ्लेवर येतो यांचा पानांचा. याला आहे ना भज्यामध्ये खूप जास्त वापरलं जातं असं मी ऐकलंय आणि खूप बघितलं सुद्धा आहे. त्यामुळे मी हे लावून घेतलं आणि हा पुदिनाचा झाड मी मागं तुम्हाला सांगितलं होतं कटिंग्स मी पाण्यात ग्रो केलत्या आणि त्यापासूनच हा पुदिनाचा मी झाड ग्रो केलंय. खूप छान ग्रोथ झाली याची आणि त्यानंतर हे ज्यांची रिपॉटिंग वगैरे केली आणि नवीन कटिंग्स मी अशा 2 याच्यामध्ये लावून घेतल्या. तर अशा काही माझ्याकडे आता थोडंफार तरी ना ग्रीनरी माझ्या घरामध्ये ऍड झाली. तर आता हा मनी प्लांट मी फ्रीजवरती ठेवते, कारण की फ्रीजवरती पण थोडीशी ग्रीनरी दिसावी म्हणून. आणि हे जे 3 प्लांट आहे हे सध्या मी विंडोमध्येच ठेवलेले आहे आणि आपला पुदिनाचं झाड ॲज युज्युअल विंडोमध्येच आहे. तर हे सर्व माझं काम सकाळी सकाळी उरकलेलं होतं आणि त्यानंतर लगेचच मला आहे ना पितरांसाठी ना स्वयंपाक बनवायचा होता, त्याचीच इथं तयारी करत होते. काल तर मी ह्या शेंगा वगैरे घेऊन आलते, पण इतका जास्त कंटाळा येत होता की म्हटलं जाऊ द्या उद्या निवडूयात, म्हणून आज सकाळी लवकर उठले होते, कारण की हे कामं मला पेंडिंग होती. आणि तुम्हाला तर माहित आहे हे काम म्हटलं तर मला खूप जास्त कंटाळा येतो. इतका कंटाळा येतो की अक्षरशः असं वाटतं की मी कुठं पळून जावं की काय असं वाटतं. तर काय जितकं पळतं तितकं समोर येतं असं होतं ते. त्यामुळे म्हटलं ठीक आहे आता करूनच घेऊयात. त्यानंतर अंघोळ वगैरे करून किचनमध्ये आले आणि त्यावेळेस कळलं की आपलं जे सिलेंडर आहे ते संपलेलं आहे. आणि हे जेव्हा कळालं ना त्यावेळेस माझे डोकं डायरेक्ट काम करणंच बंद करून गेलेलं होतं. पण लकीली माझ्याकडे इंडक्शन आहे, पण इंडक्शन म्हटलं तर एका याच्यावरती किती स्वयंपाक बनणार ना आणि वेळही कमी होता. मी तर हाच विचार केला की आता गॅसवरती 2-2 कामं करून आपली होऊन जातील, पण आता इंडक्शन आहे, आता प्रत्येक कामाला एक डिसाईड वेळ द्यावा लागेल. तर हा विचार करून मला थोडंसं टेन्शन आलं. पण बघूयात. आणि सकाळी सकाळी मी डाळ भिजत घातलेली होती, ती सुद्धा व्यवस्थित भिजलेली होती. पीठ देखील मळून ठेवलेलं होतं आणि गवारची भाजी सुद्धा झालेली होती. लागल्या हाती इथं माझी कढीची तयारी चालू होती. असं म्हणतात की पितरांच्या जेवणामध्ये ना बाकी काही असो किंवा नसो पण कढी आणि उडदाचे जे वडे असतात ना ते खूप कंपल्सरी असतात, म्हणून ते इथं मी मॅन्डेटरी लक्षात घेऊन बनवलेलं होतं. नाहीतर मी साधा आपला पुरी भाजीचा असं काहीतरी बेत ठेवणार होते. पण थोडं थोडं बघून किंवा ना मी शिकत आहे की असं करायचंय तसं करायचंय. मला काही अनुभव नाही बरं का, पहिल्यांदाच करते तसं मी. आणि कसं आहे माहिती का, इंडक्शनवरती स्वयंपाक करायला आहे ना मला अजिबात आवडत नाही. ते खूप छान आणि फॅन्सी वाटतं, पण त्याच्यावरचं टेम्परेचर कंट्रोल माझ्याकडून अजिबात होत नाही. बऱ्याच वेळेस माझ्याकडून त्याच्यावरती काही तळण वगैरे करताना ना ते खूप वेळेस करपून सुद्धा जातं. त्यामुळे ना मला इंडक्शन एवढं काही आवडत नाही. घरात असून सुद्धा मी जास्त उपयोग करत नाही. पण कधी कधी गॅस वगैरे संपलं ना, आमचं एकच कनेक्शन आहे, त्यामुळं बघूयात आता फ्युचरमध्ये सेकंड वगैरे घेऊयात. पण आता सध्या एकच होतं त्यामुळे अशा फजित्या होतात संपल्यानंतर
इंडक्शनवरती बनवा आणि खूप इरिटेटिंग वाटतं हे. पण हे जे इंडक्शन आहेत ना, याच्यावरती सर्व भांडी चालतात बरं का. त्यामुळे ना हे थोडं कन्व्हिनियंट वाटतं. पहिले माझ्याकडे ना जे इंडक्शन होतं ना, त्याच्यावरती फक्त आहे ना ज्याच्यावर इंडक्शनचे कुकटॉप होते ना तेच चालायचे. पण ही जी शेगडी आहे ना याच्यावरती सगळ्या प्रकारची भांडी चालतात. त्यामुळे हे एक कन्व्हिनियंट वाटतं. आणि बोलता बोलता माझा इथं सर्व स्वयंपाक सुद्धा झालेला होता. आणि असं काही नाही बरं का, ह्या स्वयंपाक करताना मला प्रथमने खूप जास्त परेशान केलेलं आहे. आणि वडे तळताना मला आहे ना ते जमतच नव्हते, म्हणून मी त्यांना छान गोलाकार शेपने दिला. एडेवाकडे भाज्यांचा शेप देऊन मी त्यांना बनवून घेतलं. आता त्या वड्यांच्या शेपवरून मला क्रिटिसाइज नका करू बरं का. कमेंट सेक्शन तसं ओपन आहे, तुम्ही बोलू शकतात. आता त्यानंतर माझं इथं स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि लगेच लागल्या हाती म्हटलं टाइम आहे तर पटापट आपलं किचन आवरून घ्यावा. कारण की भांड्यांचा खूप जास्त ढिगारा लागलेला होता. भांडी बघूनच मला टेन्शन येत होतं. तसे एरवी तर एवढे भांडी होत नाही, पण कधी-मधी जेव्हा मोठा स्वयंपाक असतो ना, त्यावेळेस खूप जास्त भांडी माझ्याकडून होतात आणि असंच काही होतं. किचन ओटा आवरल्यानंतर लगेचच प्रथमचे वडीलही आलेले होते. ते सध्या ऑफिसवरूनच आलेले होते, म्हणून त्या जास्त वेळ नव्हता. म्हणून पटापट आहे ना जेवणाचं ताट वाढून घेतलं आणि लगेचच इथे पूजेची तयारी वगैरे करून घेतली. आणि यावेळेस मला कळलं होतं की मी भात बनवलेलाच नाहीये. मला इतकं टेन्शन आलतं. पण नंतर मला सासूबाईंनी फोन करून सांगितलं की मीही ताट बनवलेलं आहे. ते असं असतं दोघीपैकी एकीला करावं लागतं. पण त्यांनीही केलं आणि मीही केलेलं होतं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे चालून जाईल, म्हणून जसं तसं आम्ही करून घेतलं. त्यांनी गोड पदार्थ बनवले, मी जास्त गोड पदार्थ बनवले नाही. कारण की माझे मिस्टर गोड खात नाही, कारण की माझ्या सासऱ्यांना खूप जास्त गोड आवडायचं, म्हणून त्यांनी गोड खाणं सोडलेलं आहे. कदाचित 1 वर्षासाठी आय थिंक सो. त्यामुळं ते मी काही गोड पदार्थ बनवले नाही. थोडीशी नैवेद्यासाठी साखर वगैरे ठेवून दिलती आणि त्यानंतर लगेचच इथं नैवेद्य वगैरे ठेवून पूजा वगैरे करून घ्यायला सुरुवातही केलेली होती यांनी. आता तुम्हाला आहे ना मी सर्वपित्री अमावास्येचा एक सीन सांगते. तर मागच्या वर्षी आय थिंक 2023च्या वेळेसची अमावास्येच्या वेळेस मला प्रथम झालेला होता. मला आठवतं अजूनही. त्या दिवशी मी दिवसभर झोपून होते. मला कळतच नव्हतं की माझं दुखतंय का नाही आणि संध्याकाळी मला प्रथम झालेला होता आणि त्या दिवशी सुद्धा सासूबाईंनी ना नैवेद्य बनवलेला होता पितरांचा. आणि मला आठवतं त्या दिवशीही त्यांनी माझ्यासाठी ना मेथीचे धिरडे बनवले होते. म्हणे काय माहिती डिलिव्हरी झाल्यानंतर तुला खायला भेटेल का नाही, म्हणून त्या दिवशी त्यांनी संध्याकाळी ते बनवले होते आणि सकाळी पितरांचा स्वयंपाक बनवलेला होता. तर तो दिवस मला आठवत होता, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं की हो बाबा मला त्या दिवशी असं असं झालं म्हणून. तर असं काहीतरी तो क्षण होता, छान होता. त्यावेळेसची सिच्युएशन सुद्धा खूप वेगळी होती आणि आजकालचं थोडं वेगळंच आहे. बरं असो. त्यानंतर लगेचच आहे ना नैवेद्य वगैरे दिल्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं. थोड्या वेळापर्यंत प्रथम सोबत खेळले आणि त्याला झोपी घातलं आणि त्यानंतर मी इथं भांड्यांचा जो ढिगारा होता ना त्याची विल्हेवाट लावून घेतली. सकाळचा स्वयंपाक बऱ्यापैकी उरलेला होता, म्हणून संध्याकाळी काही स्वयंपाकाचा ताण नव्हता, म्हणून आजचा व्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉग्स. तोपर्यंत बाय बाय.